तर कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय, तर त्याला लावले आपण एक सिंपल पेंड्युलम. ठीक आहे, सिंपल पेंड्युलम म्हणजे काय असतो, एक असतो थ्रेड आणि त्याला काय असतो एक बॉब. तो जो खालचा जो सर्क्युलर स्पिअर असतो त्याला काय म्हणतो आपण, बॉब. ठीक आहे, काय म्हणतो त्याला आपण, बॉब. ठीक आहे, तर ही स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगला काय अटॅच आहे, बॉब. तो बॉब जर असा असा फिरत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सिंपल पेंड्युलम म्हणतो. काय म्हणतो, सिंपल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलम जो होतो, कोनिकल पेंड्युलम मध्ये काय असतो, स्ट्रिंग असते, स्ट्रिंगला बॉब अटॅच आहे. त्याला कशात फिरवलं आपण, असं कोन मध्ये फिरवलं तर काय होतो, कोनिकल पेंड्युलम होतो. कशात फिरवलं, कोन मध्ये फिरवलं तर काय होतो, तो कोनिकल पेंड्युलम होतो. समजलं कोनिकल पेंड्युलम काय असतो. कोनिकल पेंड्युलम हा काय आहे, जर असं असं फिरवलं तर काय बनतो, तो सिंपल पेंड्युलम बनतो. जर मी काय केलं, हा जो सिंपल पेंड्युलम आहे त्याला जर काय केलं, सर्क्युलर पार्ट मध्ये फिरवलं किंवा सर्कल मध्ये फिरवलं तर काय होतो, तो कोनिकल पेंड्युलम होतो. ठीक आहे, आता मी ह्याला कशा अंडर लिहिले आपण, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनच्या अंडर लिहिले. ठीक आहे, हॉरिझॉन्टलच होत आहे ना, जे सर्कल बनतायत सावकाश, जे सर्कल बनतायत ते कोणते आहेत, हॉरिझॉन्टल वाले आहेत. बरोबर, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे. सर्कल कसा बनतो, असा आडवा बनतोय ना, असा उभा बनतोय का, नाही, सर्कल आडवा बनतोय. म्हणजे काय आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. तर या केसमध्ये, कोनिकल पेंड्युलमच्या केसमध्ये काय काय फाइंड करायचंय आपल्याला, फाइंड करायचंय वेलॉसिटी ऑफ द कोनिकल पेंड्युलम. काय फाइंड करायचे, वेलॉसिटी ऑफ द कोनिकल पेंड्युलम. नंतर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम आणि त्याची फ्रिक्वेन्सी. काय फाइंड करायचंय, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि वेलॉसिटी फाइंड करायची. समजलंय काय फाइंड करायचं, वेलॉसिटी, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. ठीक आहे, त्याआधी त्याची काय ड्रॉ करायची, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे, काय ड्रॉ करायची, फ्री बॉडी डायग्राम. हा हे रिजिड सपोर्ट, रिजिड सपोर्टला काय लावले आपण, स्ट्रिंग लावली आहे. इथं काय अटॅच आहे, बॉब. बरोबर का, काय अटॅच आहे, बॉब. तो बॉब काय करतोय, असं सर्क्युलर मोशन करतोय. बॉब काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. बॉब कशात फिरतोय, सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय. ठीक आहे, मग आता ही स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग मध्ये काय असतं, टेन्शन असतं. ठीक आहे, मग याला जर मी असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ही काय होणार आहे, हाईट ऑफ द कोन. बरोबर, ही जी असते ती असते लेंथ ऑफ द कोन. काय असते, लेंथ ऑफ द कोन. आता हा सर्कल आहे म्हटल्यानंतर याला काय असणार आहे, रेडियस असणार आहे. बरोबर, मग ही जी असणार आहे ती काय असणार आहे, रेडियस. ठीक आहे, ही काय असणार आहे, रेडियस. मग आता याची फ्री बॉडी डायग्राम काढण्यासाठी याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस आपल्याला फाइंड करायचे. ठीक आहे, वेट कुठं लागेल, खाली. वेट एमची कुठं, डाऊनवर्ड्स. बरोबर, वेट एमचे कुठं, डाऊनवर्ड्स. इथं वरती काय लागेल, स्ट्रिंग मध्ये काय लागतं, टेन्शन. टेन्शन कुठं लागलं, असं अपवर्ड डिरेक्शनला. ठीक आहे, ही जी असते याला म्हणतो आपण स्लांट हाईट. काय असते ही, स्लांट हाईट. ठीक आहे, नाही लक्षात राहिलं, राहू द्या, लेंथ मला सध्या. ठीक आहे, तर टेन्शन इथे लागलं. मग आता याला आपण थीटा जर म्हटलं तर इकडे जर यालाच पॅरलल ड्रॉ केलं तर हा पण काय होईल बरं, थीटा होऊन जाईल. हा पण काय होईल, थीटा होईल. कसं, हे कोणते अँगल्स आहेत, ऑल्टरनेट अँगल टेस्ट आहे का, ऑल्टरनेट अँगल आहे ना, हे काय आहेत, ऑल्टरनेट अँगल. झेड फिगर दिसली तर इथला अँगल जर थीटा असेल तर इथला पण अँगल थीटा येतो. ठीक आहे, तर तर हा काय होईल मग आता, हा जर टी आहे तर थीटाच्या शेजारचा काय येतो, टी कॉस थीटा. बरोबर का, म्हणजे हा कंपोनंट काय आला, टी कॉस थीटा आला. इथे इकडचा जो कंपोनंट आहे तो काय आहे, टी साइन थीटा. बरोबर का, कंपोनंट समजले का, काय गेलं, कंपोनंट समजले का. वेट एमजी खाली, टी वरती, टेन्शन वरती, स्ट्रिंग मध्ये, थीटा हा आहे तर हा काय येतो, टी कॉस थीटा आणि हा टी साइन थीटा. समजलेत कंपोनंट, कंपोनंट समजलेत नक्की. थीटाच्या शेजारचा नेहमी कंपोनंट काय असतो, टी कॉस थीटा असतो. ठीक, थीटाच्या शेजारचा कंपोनंट काय असतो, टी कॉस थीटा. आता कोण कोणाला बॅलन्स करतंय हे पाहिजे आपल्याला. एमजी वेटला कोण बॅलन्स करतंय, टी कॉस थीटा वेटला बॅलन्स करतोय. ठीक आहे, मग काय येऊ शकतं याच्यात, वेट mg is balanced by t cos theta. म्हणजे काय लिहू शकतो आपण, mg is equal to t cos theta. mg काय आहे, कोणाला इक्वल आहे, t cos theta ला इक्वल आहे. mg कोणाला इक्वल आहे, t cos theta ला इक्वल आहे. त्यानंतर पुढे अजून काय लिहू शकतो, सेंटर कडे कोण घेऊन जातोय बघा बरं, टी साइन थिटा. मग टी साइन थिटा काय देतोय, सेंट्रिपिटल फोर्स देतोय. काय देतोय, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, मग टी साइन थिटा काय प्रोव्हाइड करतोय, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स. देयरफॉर टी साइन थिटा
इज इक्वल टू काय लिहिणार सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय रे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर काय फॉर्म्युला आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर काय फाइंड करायचे तुम्हाला वेलोसिटी फाइंड करायची काय फाइंड करायची वेलोसिटी इथे आहे ना लिहिलंय काय फाइंड करायची आहे वेलोसिटी ठीक आहे याला इक्वेशन म्हणा 1 याला म्हणा 2 ठीक आहे मग थर्ड स्टेप डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1 काय म्हटलं इक्वेशन 2 ला कशाने डिवाइड करायचं 1 ने डिवाइड करायचं ठीक आहे मग काय येईल बरं इक्वेशन t sin थीटा अपॉन t cos थीटा इज इक्वल टू ठीक आहे t sin थीटा अपॉन t cos थीटा इज इक्वल टू काय येईल mv स्क्वेअर अपॉन r आणि अपॉन mg ठीक आहे mm कॅन्सल आउट झाला g वरती याला इथं मल्टिप्लिकेशनला म्हणजे काय आलं v स्क्वेअर अपॉन rg याच्यात काय कॅन्सल आउट होईल t आणि t कॅन्सल आउट झाला आणि sin अपॉन cos काय तो tan थीटा मग इथे काय आलं tan थीटा काय फाइंड करायचं आहे v मग rg कुठे जाईल इकडे मल्टिप्लिकेशनला rg इथे डिव्हिजनला आहे इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय v स्क्वेअर इज इक्वल टू rg tan थीटा मग v इज इक्वल टू काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा याली वेलोसिटी ऑफ कोनिकल पेंडुलमची वेलोसिटी आली v इज इक्वल टू रूट rg tan थीटा समजलं का नक्की समजलंय आता ह्याच्यातच तुम्हाला काय फाइंड करायचं आहे टाइम पिरियड फाइंड करायचं टाइम पिरियड फाइंड करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची टाइम पिरियड फाइंड करण्यासाठी तुम्हाला नेहमी लागतो तो ओमेगा काय लागतो ओमेगा ठीक आहे मग आता ओमेगा फाइंड करायचा मग ओमेगा कसा फाइंड करायचा टाइम पिरियड फाइंड करण्यासाठी काय लागतो ओमेगा ओमेगा कसा फाइंड करायचा वेलोसिटी आहे ना काय फॉर्म्युला आपला v इज इक्वल टू आर ओमेगा फॉर्म्युला आहे ठीक आहे तर v माहिती आहे आर माहिती आहे ओमेगा काढू शकतो ठीक आहे म्हणजे वेलोसिटी असेल तर तुम्ही काय काढू शकता ओमेगा काढू शकता ठीक आहे कसं फाइंड करणार आता वेलोसिटी आलेली आहे तुमच्याकडे काय आलेली आहे वेलोसिटी v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा बरोबर का v इज इक्वल टू काय rg tan थीटा बरोबर पण v इज इक्वल टू आर ओमेगा सुद्धा आहे ना मग ओमेगा इज इक्वल टू काय येईल बरं याच्यात आर इकडे जाईल डिव्हिजनला म्हणजे v अपॉन आर काय होईल ते v ची व्हॅल्यू काय आहे स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा अपॉन आर आता मला ह्या आर ला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घ्यायचंय काय करायचंय आर ला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घ्यायचंय मग स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घ्यायचंय व्हॅल्यू नाही बदलली पाहिजे मग याला काय करायला लागेल मला स्क्वेअर करायला लागणार का बरं कारण जर याला आर स्क्वेअर लिहिलं आणि स्क्वेअर रूटच्या आतमध्ये लिहिलं येऊन स्क्वेअर रूट कॅन्सल आउट होणार आर तसंच राहणार ठीक आहे तर हे का करायचं होतं कारण तो कॅन्सल आउट होतो कसा कॅन्सल आउट होतो पहा स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा अपॉन आर स्क्वेअर ठीक आहे आता हा आर स्क्वेअर आणि आर कॅन्सल आउट झाला आणि काय राहिलं स्क्वेअर रूट ऑफ g tan थीटा अपॉन आर हे समजलं का g tan थीटा अपॉन आर आता ह्या डायग्राम मध्ये tan थीटा काय होतो बरं tan थीटाचा फॉर्म्युला काय असतो अपोजिट अपॉन ऍडजसेंट अपोजिट अपॉन हायपोटेनस कोणाचा असतो साइनचा ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस कोणाचा असतो कॉसचा आणि अपोजिट अपॉन ऍडजसेंट कोणाचा असतो टॅनचा फॉर्म्युला असतो ठीक आहे मग याच्यात अपोजिट आणि ऍडजसेंट कोणती दिसते तुम्हाला अपोजिट आणि ऍडजसेंट कोणती दिसते आता सांगा कोणती दिसते अपोजिट आणि ऍडजसेंट सांगा कोणती येते अपोजिट आणि ऍडजसेंट तर डायग्राम मध्ये बघून सांगा थीटाच्या अपोजिट पाहिजे थीटाच्या अपोजिट कोणती आहे बघा बरं नाही थीटाच्या अपोजिट जी लेंथ आहे ती पाहिजे लेंथ डिस्टन्स हे काय म्हटले आपण रेडियस म्हटले ना हा जर थीटा आहे तर हा पण थीटा आहे ठीक आहे हा टी साइन थीटा कंपोनंट नका बघू ठीक आहे हे काय डिस्टन्स काय हे रेडियस आहे बरोबर थीटाच्या अपोजिट काय आर रेडियस ठीक आहे मग tan थीटा इज इक्वल टू काय येईल अपोजिट काय आर आणि ऍडजसेंट ही काय शेजारची ही एच ठीक आहे ही काय हायपोटेनस नको आपल्याला काय पाहिजे ऍडजसेंट पाहिजे हा राईट अँगल ट्रायंगल थीटाच्या अपोजिट ही झाली ऍडजसेंट ही झाली हायपोटेनस म्हणजे आर अपॉन काय आलं एच काय आलं आर अपॉन एच मग tan थीटाच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो आर अपॉन एच tan थीटाच्या ऐवजी काय लिहू शकतो आर अपॉन एच म्हणजे जी अपॉन आर आणि याचंच उलट होईल काय आर अपॉन एच समजलंय का आर आर कॅन्सल आउट झाला आणि काय राहिलं स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन एच हे समजलं का स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन एच हे समजलंय आता कॉस थीटा बघा बरं याच्यात काय होतो
कॉस थिटा काय असतो अपोजिट अपॉन ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस काय असतो ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस आता ह्याच्या ऍडजसंट पहा बरं कोण आहे ही काय अपोजिट आहे ही काय हायपोटेनियस म्हणजे ही काय आली ऍडजसंट काय एच अपोजिट काय एल आहे काय एल सॉरी हायपोटेनियस काय एल आहे काय एल हायपोटेनियस एल आहे का मग एच इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण एल कॉस थिटा लिहू शकतो बरोबर का एल इकडे जाईल मल्टिप्लिकेशनला मग एच इज इक्वल टू काय आला एल कॉस थिटा आला बरोबर म्हणजे एचच्या जागी इथं काय लिहू शकतो आपण एचच्या जागी काय लिहू शकतो एल कॉस थिटा लिहू शकतो काय लिहू शकतो एल कॉस थिटा म्हणजे ओमेगा तुमच्याकडे जो आलेला आहे तो ओमेगा काय आलाय ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा आता काय काढायचं आपल्याला मेन टास्क काय आपलं टाइम पिरियड काढणं टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे 2 पाय अपॉन ओमेगा काय फॉर्म्युला आहे 2 पाय अपॉन ओमेगा काय फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा 2 पाय अपॉन ओमेगा काय मग ते 2 पाय ठीक आहे अपॉन ओमेगा आहे ओमेगाची व्हॅल्यू काय आलेली आपली जी अपॉन एल कॉस थिटा हे काय होईल आता उलट म्हणजे काय होईल 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी हा आला टाइम पिरियडचा फॉर्म्युला जो की खूप जास्त महत्वाचा आहे एल कॉस थिटा अपॉन जी टाइम पिरियड इज 2 पाय रूट एल कॉस थिटा अपॉन नाही सगळं डेरिवेशन समजलंय का आता ह्याच्यावरून फ्रिक्वेन्सी काढायची फ्रिक्वेन्सी काय असते टाइम पिरियडच्या उलटी असते ठीक आहे टाइम पिरियडचं उलट केलं की काय मिळते फ्रिक्वेन्सी मग प्रत्येक टर्मचं उलट करायचं ठीक आहे मग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय येईल बरं फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय येईल याचं पण उलट करायचं म्हणजे 1 अपॉन 2 पाय आणि याचं पण उलट करा म्हणजे काय येईल जी अपॉन एल कॉस थिटा याली फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलमची काय आली फ्रिक्वेन्सी समजले का नक्की समजलंय